नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। तर हे बघा, आज मुलं गेले आणि आज आमचं काम बागेमध्ये सुरू झालं। तिकडचे काम सगळे संपले। सोयाबीनीतलं गवत पण काल काढून झाले। काल मी व्हिडिओ शूट नव्हता केला, पण आपलं घराजवळचं बरंचसं काम काल कंप्लीट झाले, कांद्याची गाडी वगैरे। तर आज मुलं दुपारी गेले आणि मग आम्ही बागेत आलो। तर बागेत परत गबाळ वगैरे भरपूर झालं वगैरे, हिरवं हिरवं परत झालं। आता सगळंच झाडांजवळ पण भरपूर झालं। बोला ना। तर मित्रांनो नमस्कार। जवळपास आता बाग 16 महिन्याची झाली। बाग बघू शकता, झाड एकदम स्ट्रॉंग आणि एकदम थांबलं जे आपण जे थांबलो होतं की पहिल्याच वर्षी आपण धरला नाही, पूर्ण झाडाची ग्रोथ वगैरे होऊन दिली। तर हे बघा, तुम्ही बघू शकता की टोटल झाडं हे एकदम ज़बरदस्त स्टोरेज वगैरे काडी वगैरे तयार झाली। आणि अजून जवळपास 4 महिने बाकी धरायला। जानेवारीत आपण त्याला इथरेल मारणार आहे, तर अजून 4 महिने बाकी। तर आता आपण प्रॉपर अँगल वगैरे करून घेणार आहे, कारण की आपले सिंगल खोड आहे। सिंगल खोड असल्यामुळं झाडांची जी हाईट वगैरे आहे ती एकदम जास्त उंच होऊन गेली। आणि पावसाचं पण प्रमाण थोडं जास्त असल्यामुळं तर पावसाळ्यात थोडी ग्रोथ थांबून जाते, कारण की ऊन वगैरे पडेलच नव्हतं। आणि आता ऊन पडलं तर झाडं वगैरे एकदम फ्रेश झाली, पानं वगैरे। तर हे बघू शकता, चांगलं ऊन पडतंय। तर अशा पद्धतीने कटिंग वगैरे व्यवस्थित केली, आकार गोल वगैरे झाला आणि एकदम फ्रेश झाडं आता सर्व एक नंबर दिसू राहिले। तर आता पुढच्या महिन्यामध्ये आपण अँगल वगैरे करून घेणार आहे, कारण की टोकराचा पण खर्च दरवर्षी आपल्याला येतोच, प्लस टोकराचं ते तात्पत काम राहतं। कारण की जर आता या वर्षी मे महिन्यामध्ये वारा वगैरे तुम्ही बघितलं का, खूप जास्त प्रमाणात वारं होतं। तर त्याच्यामध्ये फळं घसणे किंवा फांद्या तुटणे ही प्रॉब्लेम येते। त्याच्यामुळं आपण प्रॉपर अँगल वाय पद्धतीने करून घेणार आहे, कारण की हे काही एका वर्षाचं पीक नाही आहे। एक 5-6 वर्ष जरी चाललं तरी आपल्याला या अँगलचा फायदा होणार आहे। त्याच्यानंतर परत एखादं पीक घेऊ आणि परत आपण बागच लावणार आहे। तर अशा पद्धतीने पारंपरिक शेती प्लस डाळिंब बाग 1 एकर आणि दिवाळीपासून शेळीपालन तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे। दिवाळीपासून आता पुढच्या महिन्यात त्याचं पण काम चालू करून देऊ। आता दिवाळीला शेळीपालन करायचं कारण एवढंच आहे फक्त की आपल्याला म्हणजे शेळ्या वेलेल्या घ्यायच्या आहे, 2 पिल्लं शेळी 2 पिल्लं शेळी अशा पद्धतीने। त्याच्यामुळं आपण थांबलो आहे, कारण की दिवाळीला ज्या शेळ्या आहे त्या शेळ्या म्हणजे आपल्याला डिलिव्हरी झालेल्या भरपूर शेळ्या भेटतात, कारण की त्यांचा तो सीझन राहतो। आणि ते दिवाळीचे जे पिल्लं आहे ते पिल्लं पण स्ट्रॉंग राहते आणि त्यांची ग्रोथ पण फास्ट होती। तर अशा पद्धतीने तिन्ही गोष्टींवरती मस्त काम करायचं आहे। आपले शेड वगैरे सगळे रेडी आहे, फक्त आपल्याला शेळ्या आणून टाकायच्या आणि प्लस डाळिंब बाग आणि प्लस शेती। कारण की शेतीचं कसं आहे की बाजारभाव किंवा निसर्ग याच्या त्याच्या गोष्टीमुळं थोडंफार अडचणीत यायचं काम झालं। त्याच्यामुळे ह्या 2-3 गोष्टी पाहिजेच आपल्याकडं। आणि डाळिंब बागाचं वगैरे ठीक आहे, थोडं अवघड वाटतं सुरुवातीला, आम्हाला पण माहिती नव्हती, पण मग हळूहळू त्याच्यात उतरल्यानंतर माहिती होती। तर झाडांची ग्रोथ एकदम आपण जबरदस्त बनवली। थोडं थांबून घेतलं, झाडं एकदा तयार करून घ्यायचे, त्याच्यानंतर फळं वगैरे टेन्शन येत नाही। आणि टोटल 475 झाड आहे, तर आपण झाडं पण जाऊन दिले नाही। प्रत्येक झाड ही फळझाड म्हणून आपलं पहिल्याच वर्षी आपल्याला कामं येणारी। तर अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टींना आपण प्रॉपर काम करणारी। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण दाखवू चालू, शेळीपालनाचं पण चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे। शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हे उत्तम आहे। काही कारणं होते ज्याच्यामुळं हे करणार आपण टोटल बंदिस्तच करणार आहे। आता ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती किंवा ज्याला कोणाला करायचं असेल त्याने आत्ताच तयारीला लागून जा, कारण की आपल्याला आता सोयाबीनचं भुसकट जो सुका चारा आहे, सोयाबीनचं भुसकट झालं, दिवाळीला मेथी घात झाला, जे चारे वगैरे त्याच्या आत्ताच चालू म्हणजे हे करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने शेतीत जर आपण काम केलं तर 100% शेती परवडते, कारण की नाही याच्यातून त्याच्यातून नाही तर याच्यात कशात तरी आपल्याला भेटणारच आहे। ज्या वर्षी पाऊस कमी झाला त्या वर्षी इतर पिकं जे पारंपरिक मका सोयाबीन याच्यात थोडंफार ॲव्हरेज कमी येईल। डाळिंब बागात आपल्याला प्रॉफिट होईल। ज्या वर्षी खूप पाऊस झाला त्या वर्षी डाळिंब बागात थोडं कमी येईल, बाकीच्या पिकांमध्ये प्रॉफिट होईल। ज्या वर्षी दोन्ही गोष्टी याच्यात नाही झालं तर शेळीपालनात निदान आपण गुंतवलेलं भांडवल तरी आरामात काढू। अशा पद्धतीने
या 3-4 गोष्टींवरती काम करायचं, जेणेकरून आपल्याला कुठून प्रॉफिट होईल याचा विचार आपण करायचा. अशा पद्धतीने ऊन एकदम छान ऊन पडल्यामुळं त्याचे ते अन्नद्रव्याचे जे म्हणजे आपले हे जे उन्हाचे सूर्याचे जे हे ते झाडावरती पडून एकदम फ्रेश असे पानं वगैरे त्यांचं कार्यक्षमता वाढून आणि ते एकदम फ्रेश झाले. आता